नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या गणित विषयातील प्रकरण क्रमांक 2 म्हणजेच कोन या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 2 म्हणजेच सराव संच 2 पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कोन म्हणजे काय, कोनांचे प्रकार कोणते, त्यांच्या आकृत्या, त्यांच्या डेफिनेशन्स हे सगळं शिकलेलो आहे। यावरून तुम्हाला कोनाचं माप दिलं असेल तर तो कोन कोणत्या प्रकारचा आहे हे ओळखता येईल, किंवा आकृती दिलेली असेल तर ती कोणत्या प्रकारचा कोन आहे हे सुद्धा ओळखता येईल। आणि जर नाही समजलं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी या पहिल्या व्हिडिओची लिंक सुद्धा देणार आहे, तर ती सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता आणि हा प्रॅक्टिस सेट सोडवू शकता। तर आपण सोडवायला घेऊया प्रॅक्टिस सेट 2। तर यामध्ये पहिला प्रश्न काय आहे पहा, मॅच द फॉलोइंग म्हणजे खाली दिलेल्या जोड्या लावा। आता जोड्या लावायच्या आहेत पहा। त्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न आहे अ गटामध्ये 180 अंश। 180 अंशाचा कोन म्हणजे कोणता कोन असतो आपण पाहिलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये। ज्या कोनाचे माप 180 अंश असते त्या कोनाला स्ट्रेट अँगल म्हणजेच सरळ कोन असं म्हणतात। म्हणजे 180 अंशाची जोडी ही सरळ कोनाला या ठिकाणी लागेल। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे 240 अंश। 240 अंशाचा जर कोन आहे तर तो कोणत्या प्रकारचा आहे, तर आपण मागे पाहिलं होतं की ज्या कोनाचे माप 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी असते या कोनाला आपण प्रविशाल कोन किंवा रिफ्लेक्स अँगल असं म्हणतो। म्हणजे ज्या ठिकाणी 240 हा 180 पेक्षा मोठा आहे, 360 पेक्षा लहान आहे, म्हणून याची जोडी लागेल रिफ्लेक्स अँगलला। यानंतर तिसरा प्रश्न 360 अंश। 360 अंश मापाचा कोन कोणता असतो, तर ते आपण पाहिलं होतं की ज्या कोनाचे माप 360 अंश असते त्या कोनाला पूर्ण कोन किंवा कंप्लीट अँगल असं म्हणतात। म्हणजे याची जोडी लागेल कंप्लीट अँगलला। त्यानंतर उरला शून्य कोन। तर ज्या कोनाचे माप 0 अंश असते त्या कोनाला शून्य कोन किंवा झिरो अँगल असं म्हणतात। हे अगदी सोपे, लगेच नावावरून सुद्धा आपल्याला समजतं। तर अशा पद्धतीने या जोड्या आपल्याला या ठिकाणी लावता येतील। त्याच पद्धतीचा दुसरा प्रश्न आहे पहा, कोनांची माप दिलेली आहेत, त्या मापांवरून त्या कोनांचे प्रकार टाइप्स आपल्याला ओळखायचे आहेत। तर हा जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न पहा, त्यामध्ये आपल्याला माप दिलेला आहे 75 डिग्री म्हणजेच 75 अंश। तर 75 अंशाचा हा कोन कोणत्या प्रकारचा आहे, तर आपण शिकलो होतो की ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी असते त्या कोनाला आपण ॲक्यूट अँगल किंवा लघु कोन असं म्हणतो। तर 75 अंश हा 90 पेक्षा लहान आहे म्हणजेच हा ॲक्यूट अँगल आहे, लघु कोन सुद्धा म्हणू शकतो। यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा 0 अंश। या ठिकाणी जोड्यांमध्ये आपण पाहिलेलंच आहे 0 अंश म्हणजेच झिरो अँगल। 0 अंश म्हणजेच याला आपण म्हणतो झिरो अँगल किंवा शून्य कोन। ज्या कोनाचे माप 0 अंश आहे त्याला शून्य कोन असं म्हणतात। त्यानंतर तिसरा प्रश्न 215 अंश। याचं माप 180 पेक्षा जास्त आहे, 360 पेक्षा लहान आहे, म्हणजे याप्रमाणे त्याचं नाव येईल। म्हणजे तो कोणत्या प्रकारचा कोन आहे, तर रिफ्लेक्स अँगल आहे। यालाच आपण मराठीमध्ये प्रविशाल कोन असे म्हणतो। चौथा प्रश्न आहे पहा 360 अंशाचा आहे। जोड्यांमध्ये आपण पाहिलेलंच आहे 360 अंश म्हणजेच कंप्लीट अँगल, यालाच आपण पूर्ण कोन असे सुद्धा म्हणतो। अशा पद्धतीने कंप्लीट अँगल किंवा पूर्ण कोन। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 180 अंश। 180 अंश मापाचा कोन याला आपण स्ट्रेट अँगल किंवा सरळ कोन म्हणतो। जोड्यांमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे पहा, तेच या ठिकाणी लिहून घ्यायचं।
180 अंश मापाचा कोन म्हणजे याचा प्रकार आहे स्ट्रेट अँगल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढचं माप दिलेलं आहे 120 अंश. आता 120 म्हणजेच 90 पेक्षा जास्त आहे आणि 180 पेक्षा कमी आहे. तर अशा कोनाला काय म्हणतो बरं आपण? बरोबर, तर अशा कोनाला आपण म्हणतो ऑब्ट्यूज अँगल किंवा विशाल कोन. बरोबर आहे. त्यानंतर पुढचे माप पहा 148 अंश. आता या कोनाचं माप सांगा बरं तुम्ही, नक्की तुम्हाला सांगता येईल. याचं माप सुद्धा 90 पेक्षा जास्त आहे आणि 180 पेक्षा कमी आहे. म्हणजे आत्ताच आपण पाहिलं असा कोन कोणत्या प्रकारचा असतो? आठवतंय का पहा? बरोबर आहे, ऑब्ट्यूज अँगल किंवा विशाल कोन. आणि शेवटचं माप या ठिकाणी दिलेलं आहे पहा 90 अंश म्हणजेच 90 डिग्री. आणि सर्वात सोपं आहे हे, आपण शिकलोयच पहा की ज्या कोनाचं माप 90 अंश असतं त्या कोनाला काय म्हणतो सांगा बरं? बरोबर, काटकोन. 2 प्रश्न आपण या ठिकाणी सोडवले. आणि तिसरा प्रश्न काय आहे पहा. आता या ठिकाणी माप दिलेली नाहीयेत तर त्या कोनांच्या आकृत्या दिलेल्या आहेत. आता आकृत्यावरून या ठिकाणी आपण प्रकार ओळखायचा आहे. तर ही पहिली आकृती पहा. ही आकृती आपल्याला कशाची दिसते? आपण पेन्सिलच्या साहाय्याने पण पहिल्या व्हिडिओमध्ये आकृत्या तयार करून पाहिलेल्या होत्या. तर पहा ही आकृती, या कोनाचं माप 90 अंशापेक्षा कमी आहे म्हणजे हा ॲक्यूट अँगल प्रकारचा कोन आहे, म्हणजेच लघु कोन आहे. दुसरी आकृती पहा. ही आकृती जेव्हा असा कंस केलेला असेल तेव्हा लक्षात ठेवायचं, एक सरळ रेषा दिसते आणि एक त्याला लंब रेषा दिसते, म्हणजे हा कोन आहे तो 90 अंशाचा आहे, म्हणजेच हा काटकोन आहे. यानंतर तिसरी आकृती पहा. आता यामध्ये हा कंस केलेला तो पाहणं महत्वाचं आहे. आता या कंसावरून आपल्याला काय दिसेल पहा. हा विशाल कोनासारखा पण आपल्याला कोन दिसतो, परंतु हा जर कंस पाहिला तर तो बाहेरून आहे, म्हणजे हा पूर्ण या ठिकाणी अशा पद्धतीने वाढत गेलेला आहे. तर याचं माप हे 180 पेक्षा जास्त आहे, 360 पेक्षा कमी आहे. म्हणून या कोनाला आपण म्हणणार प्रविशाल कोन किंवा रिफ्लेक्स अँगल आपल्याला याला म्हणता येईल. त्यानंतर चौथी आकृती आहे पहा. दोनही किरणांपासून एक सरळ रेषा तयार झालेली दिसते. सरळ रेषा आहे म्हणजेच याला नक्कीच काय म्हणता येईल बरं? सरळ रेषा. या नावावरूनच त्याच्या कोनाचं नाव आहे पहा सरळ कोन. अगदी बरोबर. पुढची आकृती आहे पहा 5वी आकृती. या ठिकाणी आपल्याला एक किरण दिसतोय, दुसरा किरण त्यावरच आहे आणि इथे कुठलाही कंस दिलेला दिसत नाही, म्हणजे या कोनाचं माप आहे 0 अंश. आणि म्हणून याला आपण कोणत्या प्रकारचा कोन म्हणू शकतो? बरोबर, 0 कोन. 0 कोन किंवा यालाच आपण 0 अँगल असंही म्हणतो. आता शेवटची आकृती आहे पहा. या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला एक किरण दिसतोय, त्यावर दुसरा किरण आलेला दिसतोय आणि या कंसामुळे आपल्याला लगेच लक्षात येतंय की हा कंप्लीट या ठिकाणी सर्कल तयार झालेला आहे, म्हणजे हा कंप्लीट अँगल आहे. याचं माप 360 अंश असतं, म्हणून या कोनाला आपण म्हणतो कंप्लीट अँगल किंवा पूर्ण कोन. असे 3 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले पहा. हे 3 प्रश्न आपण पाहिले आणि या सराव संचातला शेवटचा प्रश्न आहे यूज अ प्रोट्रॅक्टर टू ड्रॉ अन ॲक्यूट अँगल, अ राईट अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल. म्हणजे प्रोट्रॅक्टरचा उपयोग करून म्हणजेच कंपास कोन मापकाचा उपयोग करून आपल्याला ॲक्यूट अँगल, राईट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल काढायचा आहे. तुम्ही कोणतंही माप घेऊ शकता. ॲक्यूट अँगल काढण्यासाठी 90 अंशापेक्षा कोणतंही माप घेऊ शकता. राईट अँगल म्हणजे फक्त 90 अंशाचाच कोन काढायचा आहे. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान असा या दोघांमधलं कोणतंही माप घेऊन तो कोन काढू शकता.
अशा पद्धतीने हा चौथा प्रश्न सुद्धा तुम्ही वहीमध्ये करायचा आहे. 3 आकृत्या काढायच्या आहेत. या दिलेल्या मापांपैकी सुद्धा कोणतंही माप तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या मनाने घेऊ शकता. तुम्हाला आता समजलेलं आहे आणि या व्हिडिओचा हे समजण्यासाठी नक्कीच तुम्हाला उपयोग झालेला आहे. हे समजलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.